नमस्कार मंडळी, मी सविता पाटील आणि चनगडी तडका या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण बघणार आहोत मोड आलेल्या मूग आणि मटकीची सुकी भाजी कशी बनवायची। तर पौष्टिक, चविष्ट आणि चमचमीत अशी भाजी कशी बनवायची ते आपण बघणारच आहोत। आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीचा आस्वाद घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही बरं का। तर ही जी मूग आणि मटकीची जी भाजी आहे ती तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत साइड डिश म्हणून सुद्धा खाऊ शकता। आणि अगदी कमी वेळेत झटपट होणारी रेसिपी आहे, त्याच्यामुळे अगदी झटपट बनवून तुम्ही टिफिनला सुद्धा ही भाजी देऊ शकता। चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी यासाठी साहित्य लागणार आहे ते बघणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी मूग आणि 1 वाटी मटकी मोड आलेली घेतलेली आहे। फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे, लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद, जिरे, 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे, 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 1 टोमॅटो बारीक चिरलेला आहे, ओली कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। तर हे झालं साहित्य। आता आपण भाजी बनवूयात। तर भाजी बनवण्यासाठी इथे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल थोडंफार गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे। जिरं थोडं फ्राय झालं की त्याच्यामध्ये जी ठेचून घेतलेली लसूण होती 8 ते 10 पाकळ्या ती टाकायची आहे आणि त्याला थोडं फ्राय करून घ्यायचं आहे। लसूण थोडीफार आपली भाजली की त्याच्यामध्ये आपण जे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले होते ते टाकायचे आहेत आणि त्याला परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा कांद्याला परतून घ्यायचा आहे। आपला कांदा लालसर व्हायला सुरुवात झाली की त्याच्यामध्ये आपण जो बारीक चिरून घेतलेला टोमॅटो होता तो टाकायचा आहे। टोमॅटो टाकून फोडणीमध्ये त्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटो व्यवस्थित असा मऊ होईपर्यंत आपल्याला फोडणीमध्ये भाजून घ्यायचा आहे। तर पाहू शकता आपला कांदा आणि टोमॅटो दोन्ही व्यवस्थितपणे फोडणीमध्ये भाजलेले आहेत। आता याच्यामध्ये 1 पाव चमचा होईल इतकी हळद टाकायची आहे आणि जो 1 चमचा गरम मसाला आपण घेतलेला होता तो सुद्धा या फोडणीमध्ये टाकायचा आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे। आता इथं मी 1-1.5 चमचा होईल इतकं लाल तिखट टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। इथं मी 1-1.5 चमचा होईल इतकं लाल तिखट वापरलेलं आहे। आता हे सर्व मसाले टाकून फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आपल्याला। हे व्यवस्थित परतून घेतलं की त्याच्यामध्ये आपण जे मोड आलेली कडधान्य घेतलेली होती ती स्वच्छ धुवून या फोडणीमध्ये आपल्याला टाकायचे आहेत। तर ही कडधान्य मी फोडणीमध्ये टाकलेले आहेत आणि मोड आलेली कडधान्य फोडणीमध्ये व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे ही कडधान्य मी फोडणीवरती परतून घेतलेली आहेत। आता ही कडधान्य व्यवस्थित परतून झाली की त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटं ही कडधान्य आपल्याला मंद गॅसवरती वाफवून घ्यायचे आहेत। तर 1-2 मिनिटांनंतर मी झाकण काढलेलं आहे। तर पाहू शकता व्यवस्थित अशी कडधान्य वाफवलेले आहेत। आता काय करायचं आहे, 1 अर्धी वाटी होईल इतकं पाणी या कडधान्यांमध्ये ओतायचं आहे। अति जास्त पण ओतू नका, अर्धी वाटी पाणी या कडधान्यांमध्ये बास होईल। तर अशा प्रकारे पाणी ओतून परत एकदा कडधान्य आपल्याला हलवून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर हे व्यवस्थितपणे परतून झालं की त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 8 ते 10 मिनिटांसाठी मंद गॅसवरती आपल्याला ही कडधान्य शिजवून घ्यायचे आहे। तर पाहू शकता 8 ते 10 मिनिटांसाठी ही कडधान्य मी शिजवून घेतलेली आहेत आणि आपली मोड आलेल्या मूग आणि मटकीची जी भाजी आहे ती व्यवस्थितपणे शिजलेली आहे। आता आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे। आता त्याच्यावरती मी ओली बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि परत एकदा त्याला हलक्या हाताने परतून घेतलेलं आहे। आणि पाहू शकता छान पौष्टिक अशी आणि अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये होणारी मोड आलेल्या मूग आणि मटकीची भाजी आपली तयार झालेली आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की कळवा कशी झालेली आहे भाजी। त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरायचं नाही बरं का। चला तर मग पुन्हा भेटणारच आहोत एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।